रात्रीची वेळ होती. गावाच्या बाहेरच्या जुन्या वडाच्या झाडाखाली मंद वारा वाहत होता. दूर कुठेतरी मंदिरातील घंटांचा आवाज शांतता वाढवत होता. त्या गावात दोन मैत्रिणी राहत होत्या, सुमन आणि वैदेही. दोघींचे स्वभाव अगदी वेगळे. सुमन शांत, प्रेमळ आणि समजूतदार होती, तर वैदेही थोडी तडकफडक स्वभावाची, पटकन लोकांबद्दल मत बनवणारी. गावात नवीन आलेल्या लोकांबद्दल वैदेही लगेच बोलायची, ही बाई अशीच आहे, तो माणूस चांगला नाही, तिच्या चेहऱ्यावरूनच कळतं किती गर्विष्ठ आहे, आणि लोकांबद्दल नकारात्मक विचार मनात साठवत राहायची. सुमन तिला नेहमी समजवायची, अगं, प्रत्येक माणसाचा भूतकाळ वेगळा असतो, पटकन कोणाबद्दल मत बनवू नये. पण वैदेही हसायची, तू खूप भोळी आहेस सुमन. एक दिवस गावात एक वृद्ध महिला राहायला आली. तिचं नाव होतं शारदा काकू. त्या शांत होत्या, फार कोणाशी बोलत नव्हत्या, नेहमी एकट्याच मंदिरात बसलेल्या दिसायच्या. वैदेहीने लगेच निष्कर्ष काढला, ही बाई खूप अहंकारी दिसते, कुणाशी बोलतच नाही. हळूहळू गावातही काही लोक तिच्याबद्दल कुजबुजू लागले, पण सुमन मात्र त्यांना रोज नमस्कार करायची. एक दिवस पावसाळ्याची रात्र होती. अचानक गावात जोरदार पाऊस सुरू झाला. वीज गेली, रस्त्यावर पाणी साचलं. तेवढ्यात सुमनच्या मुलाला अचानक ताप भरला. ती घाबरली. रात्र, पाऊस, डॉक्टर दूर. ती मदतीसाठी बाहेर पडली, पण गावात कोणीच दरवाजा उघडत नव्हतं.